शिवाजी महाराज की। आम्ही एक मराठा, आम्ही एक मराठा। नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस जे आपल्याला सूचना देत आहेत त्या सूचनेचे पालन करावे, कृपया दिलेल्या आदेशाचे पालन करावे। माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे। विनंती तुम्हाला विनंती करतोय, तुमची गाडी आमची गाडी तिथे आहे, आम्ही गाडी घ्यायला चालू तर तुम्ही जाऊ नये पहिले। तुम्हाला पीडीबल रूट हा स्पेसिफिक रूट आहे तुम्हाला। आमची गाडी तिथे आहे साहेब, आम्हाला जाऊ बाकीचे टॅक्सी जाऊ राहिला जाऊन द्यायचं का आम्हाला? नाही आलो बातम्या मिळत नाही आम्हाला, जाऊन नाही राहिले का? तुम्हाला जायचं आहे ना, तुम्ही गावात तुम्हाला साहेब लागेल आमची गाडी तिथे आहे, आम्ही अन्न घेऊन गेलो होतो, जेवण घेऊन गेलो होतो, आमची गाडी तिथे आहे, आम्ही गाडी घेऊन निघून तुम्हाला जायचं आहे खालच्या रूट जाऊ। तोच रूट आहे। अरे वर आमची गाडी साहेब तिथे आहे। तुम्हाला हा ब्रिज सेम आहे, त्या सेमला खाली इथून जाऊ। अडचण काय जायला? आम्ही म्हणतो ना, आमच्या आदेशाचे पालन करा। न्यायालयाने काहीतरी आदेश दिले आम्हाला। साहेब आमची गाडी तिथे आहे, आम्हाला ब्रिजवरून जायचं, ब्रिज पैसे द्यायचे ना। हे रुपया जा, 2 मिनिटं आम्हाला गाडी पाठवून निघून गेला तिथं, पाठवा गाडी। गाडी आहे ना, आम्हाला गाडी पाठवा। हा. स्वयंपाक घेऊन आलेले न्यूज बघितली का? न्यूज बघितली? बातम्यांचा हप्ता आहे सध्या, मी लाईव्ह बघत होतो। आम्ही तुम्हाला काही लाईव्ह चालू आहे माझ्याकडे, लाईव्ह बघतोय साहेब। तुम्ही न्यूज बघितली का? साहेब आमच्या गाड्या आहे, कोर्टाने काय आदेश दिले ते बघितले? आपण आम्ही आमची गाडी घ्यायला चाललो ना। अहो इथून जाऊ ना, इथून जाऊ ना। नाही साहेब, गाडी घेऊन पाठवून द्या, आम्ही जातो आमच्या गाडीत। आमच्याकडे टोळी व्हॅन आहे, आम्ही बरोबर टोळी करू। नाही नाही, गाडी आम्हाला सोडून द्या तिथं। नाही आम्हाला नाही पाठवलं तुम्हाला तिकडं। ऐका तुम्ही खालून जा, ब्रिज सेमच आहे। आमची गाडी तिथं साहेब आमची गाडी आम्ही काल नाशिक वरून सर्व मराठा समाज बांधवांसाठी चपात्या वगैरे येते सर्व घेऊन आलेलो होतो। आणि आता आम्ही थोडस बाहेर आलो होतो, आम्हाला निघाले आहात तुम्ही। आम्हाला जायचं यार आहे, काय आम्हाला करणार ना आम्ही किंवा हे गडबड किती घालते तिकडे? आमचा भगवा दिसल्यामुळे यांनी आम्हाला अडवलं, चाललंय। आम्ही बघा हे व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज की। आम्ही एक मराठा, आम्ही एक मराठा। नाशिक जिल्ह्यामध्ये आमची शेनीत गाव येथे एक सभा झाली होती जरांगे साहेबांची, त्या सभेचे सुद्धा नियोजक आम्हीच होतो। तुम्हाला हे पण सांगतो आंदोलन करते, आपल्याला विनंती करण्यात येत आहे। साहेब आम्ही तुम्हाला आम्हाला जाऊ द्या ना साहेब, आम्ही तुम्हाला काय बोललो का? तुम्हाला पुन्हा चपाती वगैरे दाखवतो, हे सर्व आम्ही काल घेऊन आलो। आमची गाडी वाहनांना त्रास होईल कोणत्या गोष्टी करू नका। आमची गाडी तिथे वाहनांना त्रास होईल असं कोणत्या गोष्टी करू नका। कोणत्याही प्रकारची चूक करू नका। पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा। खालून जावा तुम्ही। सर्वांना विनंती आहे, माननीय न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे। आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया माननीय उच्च न्यायालय पोलीस जे आपल्याला सूचना देत आहेत त्या सूचनेचे पालन करावे। कृपया दिलेल्या आदेशाचे पालन करावे। माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे। विनंती आहे, दिलेल्या वाहनाच्या प्रमाणे जैसा कि इस वक्त मैं खड़ा हूँ अपने साउथ मुंबई के जे ब्रिज जहाँ से स्टार्ट होता है, यहाँ पर पुलिस की जबरदस्त नाकाबंदी देखने को मिल रही है। ब्रिज पे बंदोबस्त जो है, जो कि अभी आपने एक वीडियो देखा कि यहाँ पर मराठा समाज के लोग जा रहे थे टैक्सी से आजाद मैदान, तो यहाँ से उन्हें ब्रिज से जाने नहीं दिया गया है, जो कि कोर्ट का ऑर्डर आया है रूट क्लियर करवाने का। तो वहां पर कुछ थोड़ी सी बहस छिड़ गई पुलिस के बीच में और मराठा समाज के बीच में। तो अभी उनको कहा गया है कि उनका रूट अलग से आपको दिया गया है, जो कि बैक रोड से फ्री से उनको रोड दिया गया है। तो वो नहीं मान रहे थे, वो जिद कर रहे थे कि हम ब्रिज से जाएंगे। तो उसके बीच में पुलिस और मराठा समाज के लोगों में एक छोटी सी बहस हुई। अभी हमने पुलिस के ऑफिसर से बात किया, उनका कहना ऐसा है कि हमें परमिशन नहीं है कि यहाँ से प्रोटेस्टर को जाने की, जो कि यहाँ पे जो लोकल लोग हैं जिन्हें जो जॉब पे जा रहे हैं, जो बाकी काम से जा रहे हैं, उन्हें जाने दिया जा रहा है और बाइक अलाउड नहीं है। तो आगे की अपडेट्स के लिए जुड़े रहे, हमारे चैनल ऐसी लाइक करें, सब्सक्राइब करें और कमेंट करें। थैंक यू फॉर वॉचिंग टैग न्यूज ऑफिशियल। अल्तमश शेख।